नमस्कार मित्रांनो. तर प्रतीकला त्याच्या कारची साफसफाई करायची होती मधून. म्हटलं माझ्याकडे व्हॅक्यूम क्लिनर आहे, तर त्याला म्हटलं घेऊन जाय घरी, गाडी घेऊन मी साफसफाई करून देतो त्याची. आणि प्लसमध्ये माझ्या कारची पण साफसफाई करून घेऊ आपण नंतर. आता प्रतीकने त्याची वॅगनर आणली समोर, ते प्रतीक दिसतच असेल तुम्हाला. आणि व्हॅक्यूम क्लिनर पण रेडी आहे. हे प्रतीक सामान काढले, आता करायची साफसफाई चालू. सगळ्यात पहिली अशी वायर काढा लागते. आता इकडे टाकू आपण वायर. हो, प्रेशर जास्त कमी येतंय का? प्रेशर कमी येतंय ना? एक काम कर बरं, पकडते. प्रेशर कमी येत असलं ना, याला खोलायचं आपण. हे आपण काढलं का फिल्टर मोकळी आवाज आतमध्ये. आता प्रेशर बघतो मग करू का? प्रेशर वाढला आता. आता पहिली आपण बघितली प्रेशर आउट, म्हणजे प्रेशर बाहेर फेकल्यावर कशी म्हणजे हवा जाते आणि धूळ बाहेर पडते. आता आहे ना व्हॅक्यूम क्लिनर मध्ये उडतं धूळ, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले व्हॅक्यूम क्लिनरला असं पॅक करावं लागतं. मग आता चालू कर प्रतीक. खाली लोक हे जे ना खालच्या याच्यात टाक. जे असतं ना तर ते प्रेशर आउट आहे. आता हे खालच्या याच्यात टाकलं का मध्ये वळतं ते. आता ते बघ, हे खडे बघ. कसं वाटलं मशीन आपलं? मशीन एकदम भारी, काम होतं का नाही? भाऊ आता फुल फॉर्म मध्ये एक लय खुश आहे भाऊ. डायरेक्ट आता गाडी एकदम चकाच्या घुरायली ना भाऊची. पाऊस येतोय ब्रदर. थेंब बघू शकता तुम्ही पावसाचे. पाऊस येऊ राहिला म्हणे. लागलं ना? कळलं ते मला आता दरवाजा उघडलं. पावसाचे थेंब आहे. धूळ बघ. गाडी धुत जाय ना, काही काळजी घेत जाय ना भाऊ. गाडी काळजी म्हणून असं ऐकलंय मी की मुलांचं पहिलं प्रेम गाडी असते. पहिलं काय सगळं गाडीला काही झालं तर मग थोडं मनाला दुःख होतं. त्या दिवशी इथं प्रॉब्लेम झाला होता. रडलो माहिती. या इथं ठोकली होती. रिवर्स घेतलं नाही. 15,000 सांगितले पुरं गाडीचं काम करून घ्यायचं आपल्याला. खूप पैसे जातात पण लागल्यावर दुःख होतं. इथं आहे ना खांबा लागला होता, टच झालं रे, ती पूर्ण चिरून गेले. पुरे चेंज करायचं सांगितलं. हे सेम माझ्या गाडीला झालं. अशी लाईन पडली माझ्या गाडीला बी एक जणांनी टेकून दिली. गाडी बघणार भाऊ मधून मस्त दिसते एकदम मस्त. ओके मग थँक्यू. हा व्ह्यू एकदम मस्त दिसतो. ते असे एडिट आहे का करू राहिले, सगळंच खोलून टाकले. इथे काय तमाशा करायचा आहे का? स्टेपनी बिपनी काढली इथे. टाइम टू टाइम साफ करावं लागते भाऊ त्यासाठी. माझ्या गाडीची पण डिक्की खूप खराब झाली. पूर्ण डाग वगैरे पडले. हे शेतात वापरायचो ना गाडी, तर त्याच्यामुळे इतकी धूळ येते. इकडे कचरा बघू शकता तुम्ही. आता याला डायरेक्ट पाणी मारून धू, कारण इथं बाहेर पाणी निघायला जागा आहे. तर मग आता पाण्याने धुतो. हे बघा, हे पण किती कचरा झालेला आहे. इथं डाग पडले पूर्ण ऑइलचं वगैरे. हे ते स्टेपनी आहे.
झाली का रे साफ तुझी गाडी? ओके मग थँक्यू. हां ओके आणि थँक्यू. मस्त. आता गाडी जातो घरी जातो तुला वॉश मारतो मस्त. बाहेरून वॉश करून घे मस्त. मधून करायची म्हणजे बाकी शीट जरा साफ करतो जरा घासून घेतो. हे पण मी डायरेक्ट पाणी बिनी मारून आहे ना आता ब्रश मारतो त्याला क्लिअर होऊन जाईल. चाललं मग चाललं. चल बाय. आओ आत्ता इथं मध्ये आपल्या पार्किंगमध्ये गाडी आणली मी. तर ते पूर्ण असं ब्रशने वगैरे घासले मधले कपडा वगैरे आणि त्यातलं स्टेपनीच्या वरचं जे सरफेस असतं ते पण घासून वगैरे वाळू घातले आता. आणि ते पण एकदम ब्रशने वगैरे साबण वगैरे लावून साफ केलेले. आता याला उन्हात वाळू घालतो. आता हे कपडे वगैरे पूर्ण वाळले का त्यानंतर हे जे थोडं कचरा आहे तो व्हॅक्यूम क्लिनरने नंतर साफ करेल मी. आणि इथं पण याला खूप कचरा लटकलेला आहे तर हे पण व्हॅक्यूम क्लिनरने नंतर साफ करू आपण. तर हा व्लॉग इथंच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.